लाडक्या बहिणींना जरी पैसे येत असतील तरी पण आहे ना, लाडक्या बहिणींची आहे ना काळजी घेणारे आपले लाडके भाऊ सुद्धा आहेत. ते वहिनींचा कामाचा वेळ वाचावा म्हणून आज दादा भाजीपाला घेण्यासाठी आले. तर दादा झालं भाजीपाला घेऊन? हो चालू आहे चालू आहे. काय वाटतं हवा कुणाची? हवा आता स्मिताताई पंकज कंसे. का बरं त्याच? चेहरा नवीन आहे, काम आहेत भरपूर. काय काय काम आहेत? काम आता रस्त्याची कामं केल्यात, सभा मंडप आहे. स्वतःच्या पैशातून त्यांनी रस्ते केलेत काही. परत मुलांना टॅब वाटप केलेला आहे. नवीन चेहरा आहे, काम आहेत भरपूर. जुना अनुभव पण तेवढाच महत्वाचा आहे ना, त्यांची पण कामं आहेत, ते त्यांना अनुभव आहे. काय वाटतं त्यांच्याबद्दल? आता अनुभव नसता तर 25 कोटीची कामं आणू नाही ना शकत. पंकज भाऊंनी जे कामं आणल्यात पद नसताना अनुभव आहे म्हणूनच आणली असतील ना त्यांनी, किंवा काहीतरी शासकीय त्यांना अभ्यास असेल त्याच्यामुळेच कामं आणली असतील ना. जर अभ्यास नसता त्यांना तर 25 कोटीची कामं आणतील का? बरं 5 वर्ष हा जिल्हा परिषद गट 5 वर्ष किंवा आता 8 वर्ष झाले असतील मागच्या इलेक्शनला 1 रुपयाचं कोणचं काम नव्हतं. आता 3 वर्षात पंकज भाऊंच्या मार्फत 25 कोटी रुपयाची कामं झालेत. आणि ते काही कागदावरती नाही, ते कामं आपण सत्य दे. तुम्ही कुठेही गेले तर तुम्हाला ते रस्ते दिसतील, सभामंडप दिसतील, स्वतःच्या याने त्याने दातृत्वातून केलेली कामं दिसतील. लहान मुलांना वाटते 10वीच्या मुलांना वाटलेले तुम्हाला टॅब दिसतील. आणि पठारावरती ज्या वेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस सगळे राजकारणी शांत होते. पंकज भाऊंक काही नसताना त्यांनी आणि पठारासारख्या भागाला पाणी पुरवले. काय केलं पाहिजे? मग अनुभव नाही, मग अनुभव तरी कशाला पाहिजे? अनुभव असणारे नेते कुठे होते? अनुभव पाहिजे, पण अनुभव नसणारे नेते कुठे होते 8 वर्ष? ज्याचा का अनुभव नाही तो जर एवढं करतोय तर मग काय केलं पाहिजे अजून? आपण पाहतो की पद असल्यावरती कुणीही काम करतं, पण पद नसताना पंकज भाऊंनी कामं केली ते, आणि म्हणून आता आम्ही स्मिताताई कंसे यांच्याच मागे उभे राहणार असं तरुण वर्गाचा निश्चय पक्का आहे. पंचायत समिती लढवण्यासाठी उमेदवार म्हणून शांताराम दाते सर उभे राहिले. ते आपल्यासोबत ते आहेत. ते आपण त्यांना प्रश्न विचारूयात. काय सांगाल सर, तुम्ही आज राजुरी गावामध्ये प्रचार करण्यासाठी फिरताय, काय वाटतंय, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? व्यवस्थित प्रतिसाद आहे. तुम्ही प्रचार करताय, सर्व कार्यकर्ते तुमच्या सोबत उभे आहेत. ते लोकांसाठी तुम्ही काय विजन घेऊन या निवडणुकीसाठी तुम्ही उतरले, ते काय सांगाल? विजन आहे आमचं. काय विजन आहे? हा ज्या परिस्थितीमध्ये आम्ही वरती पठारावरती राहतोय त्याप्रमाणे आम्ही पाण्याचा प्रश्न घेतलेला आहे. त्याचप्रमाणे समाज सुधारणाचे कामं जे आहे ना, लहानपणापासून मला आवड असल्यामुळे या समाजामध्ये मी आनेगावचा माजी सरपंच आणि श्रीरंगनाथ स्वामी देवस्थान संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि या कामानिमित्त मी भरपूर गावामध्ये आणि परिसरामध्ये परिचित आहे. त्यामुळं इथून पुढचे विजन आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की आमच्याकडे विजन आहे, ते लोकांना मदत करण्यासाठी. आम्ही आणि पठार भाग असेल किंवा इतर परिसर देखील असेल, तिथं पाण्याची टंचाई होती, तो आम्ही सोडवलेला प्रश्न आहे. रस्ते असतील किंवा अजून काही समस्या असतील त्या लोकांच्या आम्ही या निवडणुकी जिंकून आल्यानंतर मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल. आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई, काय सांगाल, राजुरी बेल्ले गटामध्ये हवा कुणाची, घड्याळ की धनुष्यबाण? धनुष्यबाण. धनुष्यबाण का? कारण की त्यांचं काम ते सगळं व्यवस्थित आहे. कोण आहे उमेदवार धनुष्यबाणाच्या? स्मिता कंसे. का बरं स्मिता कंसेच? असंच चांगलंय त्यांचं सगळं, म्हणजे काम वगैरे ते सगळं त्याच्यामुळं. पण बऱ्याच जणांची अशी चर्चा आहे की जुना अनुभव म्हणजे स्नेहल शेळके ह्याच निवडून आल्या पाहिजे, ते नवीन चेहरा आहे, त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. मग काय वाटतं तुम्हाला याबद्दल, काय सांगाल? तरी स्मिताताई कंसेच येतील ना, त्याच्यामुळं. स्मिता कंसे निश्चित? हो, निश्चित.